आज त्याला एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी केलेलं सोनं आपण पाहिलं. फक्त 8 चेंडू आणि 26 धावांचा त्याने रती भोवतला आणि मजबूत धावसंख्येपर्यंत मजल मारण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यानं उचलला तो अर्थातच सूरज पाटील ठरलाय सामनावीराचा मानकरी. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण वळणार आहोत नवीन सामन्याकडे. कॉम्बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडलेले आहेत आमचे साथी समालोचक काका म्हात्रे, त्याचप्रमाणे उमेश साळुंके, त्याचप्रमाणे इम्रान बुखारी. तर वळूया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. पर छक्का लगाकर इरादे स्पष्ट किए। अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। सुपर सिलेक्टर मानगांव की जानिब से पहले सलामी वीर बल्लेबाज, एक तूफानी बल्लेबाज, धड़ाकेबाज बल्लेबाज जिसे कहा जाता है, वो बल्लेबाज शुभम जादव पहली गेंद के ऊपर नदीम के ऊपर प्रहार किया, अपना इरादा स्पष्ट किया और 6 रनों के साथ अपना टीम का अकाउंट ओपन करते हुए फिर से एक बार हेलीकॉप्टर यहां पर सीधा तारामंडल, गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर। संजीवनी चौकार, डीजे को मौका। जरूर लगाए पर माझी वसुंधरा करंडक 2022 आयोजक यतीन उल्लास धुमाल सर, युवा सेना उप जिला अधिकारी दक्षिण रायगढ़, इनके माध्यम से ये प्रतियोगिता का आगाज किया है। आज इस प्रतियोगिता का दोस्तों अंतिम दिन और तमाम क्रिकेट के तारे सितारे आज इस प्रतियोगिता में अपने बल्ले का तेवर दिखलाते हुए, जबकि पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौवा, क्रिकेट का स्कोर जा पहुंचा है। क्रिकेट का गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, इनका जर्सी नंबर 10 स्कोर बोर्ड पर आता हुआ। फिर से एक बार टॉप एज लगा, गेंद सीधा फहद कलबस्कर, इनके फरहान के हाथों में। फहद कलबस्कर लिया, ब्रेक थ्रू दिलाते इस तरह का चित्र। नए बल्लेबाज कुणाल खुद कैप्टन इस प्रतियोगिता में 1 डाउन बल्लेबाजी के लिए आते हुए, जबकि सुपर सिलेक्टर मानगांव को पहला करारा झटका जरूर लगा। बल्लेबाजी करने वाली टीम सुपर सिलेक्टर मानगांव, स्कोर रुका हुआ की नुकसान पर एक छक्का और एक चौके की सहायता से बल्लेबाज थे शुभम जादव, उनको वापसी का रास्ता दिखलाया। धावीर 11 नाथगांव की जानिब से गेंदबाज नदीम ने पहला ब्रेक थ्रू जरूर दिलाया है। पहला षटक पावर प्ले का जारी होता हुआ, नए बल्लेबाज मैदान पर। तो फिर से एक बार यहां पर गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज नदीम, नए बल्लेबाज कुणाल के लिए, जबकि आज के दिन का पहली फेरी का यह तीसरा मैच। कुणाल स्ट्राइक पर, इस बार जड़ में डालने की कोशिश, सीधे बल्ले से खेल दिया, गेंद सिली डाउन के दिशा में ट्रैवल होती, वहां पर खिलाड़ी थोड़े से फंबल और ये नसीब का चौवा आता हुआ, खराब क्षेत्र रक्षण, फायदा हुआ बल्लेबाजी करने वाली टीम सुपर सिलेक्टर मानगांव। डीजे को मौका।
इस बार पटकी हुई गेंद उसे खेल दिया सी लिमिट ऑफ के दिशा में। वहां पर खिलाड़ी जब तक फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने दोपहर के वक्त हॉर्लिक्स पीकर एक रन आसानी से मुकम्मल किया। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है हमारे गुण लेखक उमेश जी में बतलाते हुए 15 रन। जबकि पहला ओवर प्रगति पर, गेंदबाजी मार्ग पर नदीम अपने ओवर की आखिरी गेंद डालेंगे बल्लेबाज मोहसिन के लिए। पर इस बार देखिए सफल होकर खेलना चाहते थे दक्ष पंचाम पर तुषार देशमुख सर का इशारा। ओव्हर की समाप्ती। पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी देव माणूस कुमार देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा येथे सर्प पशु पक्षी जीवदान संघटना कार्य करते। तरी कोणालाही जखमी आजारी प्राणी दिसले तर त्यांची सेवा करा आणि संघटनेला कळवा। कुमार देशपांडे, अनिकेत पाडसे, सागर भगत, अनुज पाडसे यांना कळवा। मित्रांनो, पर्यावरणासाठी संरक्षण करण्यासाठी देव माणूस कुमार देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा येथे सर्प पशु पक्षी जीवनदान संघटना कार्य करते। तरी कोणालाही जखमी आजारी प्राणी दिसले तर त्यांची सेवा करा आणि संघटनेला कळवा। कुमार देशपांडे, अनिकेत पाडसे, सागर भगत, अनुज पाडसे। तो एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक उमेश जी में बतलाते हुए स्कोर जा पहुंचा है 15 रन। एक ओवर की समाप्ति के बाद एक विकेट के नुकसान पर। तो यहाँ पर दोस्तों दूसरे ओवर के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे अलीबाग की बुलंद आवाज काका म्हात्रे सर के पास। धन्यवाद। धन्यवाद सर। जाऊया मैदानाकडे। या ठिकाणी मात्र सुपर सिलेक्टर माणगाव प्रथम फलंदाजी खेळत असताना पहिल्या सत्रामध्ये उपस्थित मान्यवर सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय आणि जाऊया मैदानाकडे। गोलंदाज तयार, पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने। यावेळी मात्र पहा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला। क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, पूल केला होता चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअरला येतोय, तोपर्यंत एक धावेचं योगदान मिळालं। पहिले षटक नदीमचं होतं, दुसरं षटक आपण पाहतात या ठिकाणी सम्रान आणि समोर मात्र आता फलंदाज मोहसिन 0 धावसंख्येवर आणि कुणाल या ठिकाणी खेळतोय एक चौकारच्या माध्यमातून 6 धावसंख्येवर। धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 16 धावा। क्षेत्रक्षण विस्तारलेलं तुम्ही पाहता कारण पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं। समोर मात्र आपण पाहिलं शुभम जाधव जो 29 रायगड जिल्ह्यामध्ये जे खेळाडू आखाती देशामध्ये गेले त्याच्यामध्ये आखाती देशात जाणारा हा माणगावचा सुपुत्र मात्र बाद झालाय। या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू गुडलेग स्पॉटवर चेंडू फेकला, बॅट आणि चेंडूचा संपर्क येते, चेंडू फळीचं हे युद्ध तुम्ही पाहतात आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता। सम्रान आपल्या बॉलिंगवर रोहा शहराकडून पंचायत डावीकडून उजव्या हाताने। या ठिकाणी मात्र अपील केलं गेलंय, मात्र पंच दर्शवतात की तिन्ही यष्टींसमोर त्याला नाही पाहिलं, त्यामुळे चेंडू थोडासा अर्थात लेंथवर पडला होता निश्चित, परंतु डाव्या यष्टीच्या आजूबाजूला असावा, त्यामुळे पंच या ठिकाणी नाखुश राहिले आणि अशा प्रकारे निधाव अर्थात अपील फेटाळलं आणि तोपर्यंत एक धाव करून आले। 17 धावा धावपलकर। चांगलं क्रिकेट, एक चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान, लाडक्या मायबाप प्रेक्षकांची उपस्थिती ज्यांनी क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केलं आहे। कारण या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन जर तुम्ही पाहिलं तर तब्बल 4 स्टँड जे आहेत ते प्रेक्षकांसाठी, प्रेक्षक कक्ष ज्याला म्हटलं जातं, हे अतिशय चांगलं योगदान दिलं कारण 32 अंश सेल्सिअस तापमानामध्ये प्रेक्षकांना दिली चांगली संधी। इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूच्या पाठलाग करतोय, चेंडू हवेत आहे, मात्र स्क्वेअर लेगला येतोय एक आणखीन एक मोठा फटका आणि होता। या ठिकाणी मात्र अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला तेवढा काही फटका जोरात नव्हता, चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला आणि इथे क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत कोणती धाव येत नाही। धावपलकर धावा तुम्ही पाहायला मिळतात त्या 24 धावा। एक फलंदाज गमावल्यानंतर शुभम जाधव आंतरराष्ट्रीय लेवलचा खेळाडू अर्थात बाद झाला, त्यानंतर डावाचं
पारडं सांभाळायचा प्रयत्न इथे बॅकफुटचा चेंडू निश्चित स्वीप केला चेंडूला. चेंडू गेला लॉंगले क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूवर येणार. चेंडूची फेकी करतोय. आणखीन एक धावेचं योगदान मिळालं. एक धाव मिळते ती फलन झाला आणि एक धाव अर्थातच मिळते कुणालला. कुणाल एक चौकार एक षटकाराच्या माध्यमातून खेळतो वैयक्तिक 13 धावसंख्येवर आणि षटक आपण इथे पाहतात. अर्थातच दुसरं षटक समाप्त झालं. प्रतिषटक 12च्या सरसने धावा धावपलकर आल्या त्या अर्थातच 24 प्रतिषटक 12ची सरासरी इथे पाहायला मिळाली. हे षटक होतं गोलंदाज सामरांचं जे अर्थात फेकलं गेलं होतं धावीर 11 नांदगाव या संघासाठी. त्या षटकामध्ये एकूण धावा आल्या त्या 9. पहिल्या षटकात धावा आल्या 15. नदीमच्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा होत्या. 24 धावा धावपलकर 2 षटकं अजूनही बाकी आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून आणि अर्थात टी व्हीच्या माध्यमातून देखील आपण क्रिकेट स्पर्धा ह्या पाहू शकतोय. एक देखील सुविधा आपल्याला मिळाली आणि आजचाच आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्या महिला ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलं आहे. कारण मी नेहमी म्हणतो की आपल्याला एक आई हवी असते, एक पत्नी हवी असते, एक बहीण हवी असते आणि ज्याच्या माध्यमातून या महिला वर्गांचं निश्चित आपण या ठिकाणी स्वागत करूया. तर येस अंपायर. तर नथुरामजी या ठिकाणी सामना पाहतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जाऊया आपण मैदानाकडे. अतिशय चांगली खेळपट्टी चांगलं मैदान आपण पाहतात आणि हे मैदान जर पाहिल्यानंतर निश्चित कोणीही प्रेमात पडेल. मी ती अर्थातच सिंधुदुर्गामधली ती स्पर्धा करत होतो. कुणकेश्वरची ती क्रिकेट स्पर्धा होती. आता गेल्या 15 दिवसापूर्वी इतकं हिरवगार मैदान होतं की कोणीही सहज प्रेमात पडेल असं ते मैदान इथे पाहायला मिळालं. अर्थात गोवा संघाने ती स्पर्धा जिंकली होती आणि ज्याच्यामध्ये रायगडचे खेळाडू संपूर्ण होते. रायगड संघाच्या खेळाडूंनी ती स्पर्धा जिंकून दिली होती. अर्थात मिडबावची ती नाईट क्रिकेट स्पर्धा. तर आपण या जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी 2 षटकं समजली. नवीन षटक घेऊन गोलंदाज दिवेश यावेळी धावीर 11 नांदगाव संघासाठी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू इथे पाहता यष्टीषक चेंडू अडू शकला नाही. चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला. इथे शॉर्ट थर्डमॅन देखील मिस करतोय. तोपर्यंत यष्टीच्या दिवशी चेंडू येणार. ओव्हर थ्रो पुन्हा एकदा पाहायला मिळाले आणि या दरम्यान मग ते अर्थातच वाईटचा इशारा पंचांचा येतोय. 1+2 अशा 3 धावांचं योगदान. 3 धावा धावपलकर आल्यात. क्रिकेटमध्ये तुम्ही धावा किती काढता त्यापेक्षा धावा किती वाचवता याला खऱ्या अर्थाने महत्त्व असतं. यष्टीषक या ठिकाणी बदलला जातोय आणि त्या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक यावेळी यष्टीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र चेंडू हवेत आहे. या चेंडूवर मात्र अर्थातच कव्हरला एक शॉर्ट कव्हरला 1 धावेचं योगदान देण्याचा प्रयत्न केला. यष्टीषक म्हणून भूमिका निभावत आहेत ते फहद कळबसकर. अर्थातच रायगड प्रीमियर लीग जी झाली होती शिरडोनच्या मैदानावर तेव्हा रायगड जिल्ह्यातल्या अनेक खेळाडूंना ती संधी मिळाली आणि ती रायगड कसळकणची जी स्पर्धा झाली गतवर्षी पनवेलमधली त्यानंतर संपूर्ण ह्या क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं तर अर्थात प्रीमियर लीगचं युग आलं आणि अनेक प्रीमियर लीग या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एका संघाला 3 संधी मिळतात आणि त्या 3 संधीमध्ये 2 सामने जिंकणारे संघ पुढे सरकतात. हा देखील इतिहास आहे. धावपलकर धावा येऊन पोचल्यात त्या 28. हा चेंडू पहा उजव्या इष्टीच्या कायसा बाहेर. पुन्हा एकदा स्वैरचा इशारा येतोय. 1 धाव मिळते संघाला. 29 धाव धावपलकावर. समोर फलंदाज मात्र खेळतोय मोहसिन. वैयक्तिक 1 धावसंघ ज्याने 3 चेंडूचा सामना केला आणि कुणाल त्याला साथ देतोय ज्याने षटकार आणि चौकारांची बरसातीच्या माध्यमातून एकूण धावा त्यांनी धावपलकर नोंदवल्या 13. गोलंदाज दिवेश हा चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला. शेत चेंडूवर आहे. कोणतीही चूक करत नाही. पाहूया पंच काय दर्शवतात. पंचांचंही त्याला थोडीशी मर्यादा ठेवा प्लीज.
कारण फलंदाज या ठिकाणी येतोय मैदानातून आणि त्यानंतर पण तुमचा DJ वाजतोय, असं नका करू. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी मोशींची खेळी समाप्त झाली, ज्या मोशीने 4 चेंडूचा वापर केला आणि एका धावेचे योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आदेश सोनार. चालू सामना तुम्ही पाहताय सुपर सिलेक्टर माणगाव विरुद्ध धावी रिलेवन नांदगाव. नांदगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आहे आणि सुपर सिलेक्टर माणगाव संघाला प्रथम फर्स्ट डे आमंत्रित केलं आहे. आमच्यासोबत गुणलेखाची भूमिका निभावत आहेत ते अर्थातच इम्रान बुखारी सर रोहा, जे स्वतः समालोचक देखील. हिंदीमध्ये चांगला आवाज. त्यांच्याबरोबर यावर्षी अर्थातच नांगरवाडीची स्पर्धा मी त्यांच्यासोबत समालोचन केलं होतं, तर एक चांगलं आवाज देखील पाहायला मिळाला. अर्थात अलिबाग थळचे आहेत ते, मात्र राहतात इथे अष्टमी रोहा कुंडलका नदीच्या काठावर. दरम्यान या विमाचा मोठा फटका, चेंडूला भिरकावून लेफ्ट शॉट लॉंग ऑफ सीमारेच्या पलीकडे येतो. एक शानदार फटका आणि 6 धावांचं मिळतंय योगदान. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार खेळला आणि आपल्याला पुन्हा एकदा वेस्ट इंडिज संघाच्या क्रिस गेलची आठवण करून दिली, ज्यांनी भंगार विकला. क्रिकेटमध्ये आले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकाराने सुरुवात केली. तेच क्रिस गेलच्या स्टाईलमध्ये या ठिकाणी आदेश सोनार. उजव्या यष्टीच्या जवळ चेंडू इथे पाहिला. चेंडूला कट करायचा होता, ड्राईव्ह मारायचा होता, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय आदेश सोनार. एकूण धावसंख्या धावपलकर येते ती 35 धावा. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना गोलंदाज दिवेश. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला, यावेळी मात्र लॉंग ऑफ लॉंग ऑन मधून चेंडूला भिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट इथे पाहायला मिळाला. पंचांचा इशारा या ठिकाणी येईल आणि हा येतोय शानदार षटकार. 6 धावा. पुष्पा पुढचा चेंडू बाकी. तर हा षटकार आदेश सोनारच्या बॅटमधून आले 2 सलग षटकार. यावेळी मात्र एका पांढऱ्यात कव्हर ड्राईव्ह पारण्याचा प्रयत्न केला. अप्परकटच्या माध्यमातून चेंडू इथे जातोय. कव्हर डीप कव्हरला, कव्हरवरून क्षेत्रक्षक चेंडू येतोय. चेंडूची फेकी करतोय आणि तोपर्यंत अर्थातच यष्टीच्या दिशेने चेंडू येणार. पंचांचं बोट पाहूया आपण. या ठिकाणी आकाशाकडे येतोय आणि फलंदाज धावचीत. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. येस DJ. महाड अर्थातच योगेश पेंडकर यांना विनंती आपण यायचं आहे. त्यानंतर ओमसाई दमखाडी बामणडोंगरी तेजस म्हात्रे यांचा संघ असेल, तर त्यांना विनंती आपण यायचं आहे. ओमसाई दमखाडी विरुद्ध अफजल महाड या 2 संघात पुढचंही लढत असेल. चला, दोन्ही संघनायकांनी कृपया आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 3 फलंदाज गमावलेत. धावा धावपलकर आल्या त्या 43-43. 3 षटकं समाप्त झालीत आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज सूर्यकांत, ज्यांना सूर्या नावाने संबोधलं होतं. 43-43. 43 धावा धावपलकर आल्यात. शेवटचे षटक हे हाणामारीचे षटक, मारामारीचे षटक असं म्हणतात. या ठिकाणी पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या सोयरीचा इशारा. सोयरीचा इशारा. तर 1 धावेचे योगदान. 44. 3 बाद 44. पुन्हा एकदा हा चेंडू पूल केलाय. डीप स्क्वेअर लेग सीमाच्या पलीकडे येणार एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांसाठी एक जोरदार फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला.
अर्थातच जय शिवाजी. कारण 1630 ते 1680 राजांची कारकीर्द 50 वर्षांची आपण पाहिलीत. खूप चांगलं योगदान दिलं. धावपलकर धावा आल्या त्या 50. 3 फलंदाज गमावल्यानंतर अखेरच्या सत्रामध्ये देखील आपण पाहता की या ठिकाणी मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. एक चांगली क्रिकेट स्पर्धा. अर्थातच माजी वसुंधरा करंडक 2022 पर्यावरणमंत्री युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्या चौथा दिवस या स्पर्धेचा खूप चांगलं योगदान या स्पर्धेला दिलं आहे. प्रेक्षकांची चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि कोणत्या प्रकारची या ठिकाणी अर्थातच गालबोट न लागता ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते आणि वर्गाला आम्ही मानवंदना करतो कारण त्यांचं आयोजन अर्थात त्यांचं भाग इथे महत्त्वाचा. कारण प्रेक्षक नसतील तर क्रिकेट नाही असं नेहमी म्हटलं जातं. जाऊया मैदानाकडे. 50 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार. सूर्यकांत. यावेळचा चेंडू आणि पुन्हा एकदा स्वैर. 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळते. धावपलकात 1ने वाढ होते. 51 धावा. सुपर सिलेक्टर माणगाव म्हटलं की शुभम जाधवचं नाव पहिलं पुढे येतं कारण त्याने आखाती देशामध्ये अर्थात रायगड जिल्ह्याचं अर्थात प्रतिनिधित्व केलं आहे. यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्राच्या मध्ये चेंडू मात्र सीमापार होतोय आणि बघता बघता येतो एक सुंदर संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान. आदेश सोनार आपण तुम्ही पाहताय की 3 षटकार आणि चौकारांच्या माध्यमातून तब्बल 6 चेंडूत 24 धावांचं त्यांनी योगदान दिलं आहे. काय लाजवाब फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. टेनिस विश्वामध्ये जसं मी म्हणालो की रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप चांगली संधी मिळाली. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर महाड माणगाव मसळा ते MP3L जी स्पर्धा योगेश पेंडकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तिथे देखील त्या 5 तालुक्यातल्या खेळाडूंना ती संधी मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये अर्थात 3 दिवस समालोचन करण्याची संधी देखील योगेश दादा पेंडकर यांच्या माध्यमातून मला मिळाली होती. हे देखील योगदान त्यांचं न विसरण्यासारखं. जाऊया मैदानाकडे. धावपलकर धावा येतात त्या 55 आणि योगेश पेंडकर अर्थात योगेश दादा पेंडकर या ठिकाणी पुढच्या नाणेफेक करण्यासाठी येईल. दरम्यान या ठिकाणी मात्र मोठा फटका. मिडविकेट सी मारचे पकडे येतो. एक दणदणीत आणि खणखणीत षटकार 6 धावांसाठी. मध्ये 30 धावांचं योगदान दिलं ज्याच्यामध्ये 4 खणखणीत षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे. अखेरच्या सत्रामध्ये मात्र निश्चित गोलंदाजीची कर्दनकाळ हा खेळाडू ठरला. गोलंदाज अर्थात सूर्यकांत. आडनाव काय सूर्यकांतचं आडनाव काय प्रभू सूर्यकांत भोबू हा जो शेवटचे षटक फेकतोय रोहा शहराच्या एंडकडून. आणि समोर मात्र पुन्हा एकदा आदेश सोनार. धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 61. कार्पेट साने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह तुम्ही पाहायला मिळतं. मिड विकेटला क्षेत्राच्या चेंडूवर येणार. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने करतोय. क्षेत्राच्या चेंडूवर ये पण सहजगत्या इथे 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावांनी सुपर सिलेक्टर माणगाव संघ जाऊन पोहोचतोय 63च्या घरामध्ये. मगाशी तुम्ही जो सामना पाहत होता तो अर्थात मुजीब बॉईज हशिवरे विरुद्ध वैशाली स्मृती खारपाटे. फक्त 5 धावांनी हा सामना जिंकला. म्हणजे तुम्ही 65-66 धावा देखील या खेळपट्टीवर पुरुषा ठरू शकत नाहीत. हा इतिहास पण पाहिलात. 5 षटकामध्ये 105 धावांचा उच्चांक देखील आयुष 11 संघाच्या माध्यमातून नोंदवला गेला आणि धावांचा निच्चांक साई 11 वरवटने 22 धावा हा देखील निच्चांक इथे नोंदवला गेला या 4 दिवसांमध्ये. तर 3 अर्धशतकं नोंदवली गेली ज्याच्यामध्ये मगाशी पिंट्या पाटीलने हशिवरे संघाचा त्यांनी अर्धशतक 51 नोंदवलं होतं. नाबाद 51. या ठिकाणी स्वरीचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन धावपलकर मिळते. धावपलकर वाढ होते ती 64 धावा धावपलकर आल्या. शेवटचं 2 to go. 2 चेंडू बाकी आणि या ठिकाणी प्रयत्न यष्टीच्या चेंडूर येतोय आणि पहा दुष्काळात 13वा महिना इथे झेल देखील सुटला गेला यष्टीच्या माध्यमातून. आणि आणखीन एक जीवदान म्हणते फलंदाजाला. जीवदान म्हणलं की आपल्याला रोहित शर्माची आठवण येते. 4 या धावसंख्येत जीवदान मिळालं. त्यांनी 264 धावा कुठून काढल्या. 2019च्या वर्ल्ड कपमध्ये 5 वेळा जीवदान मिळालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 4 वेळा शतकं नोंदवली. हा देखील इतिहास आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका खेळ असं नेहमी म्हटलं जातं.
यावेळी ड्राईव्ह केले, ऑन ड्राईव्ह आहे, चेंडू जातोय मिड विकेटला, शेतीचे चेंडू येणार, चेंडूची फेकी करतोय यष्टीच्या दिशेने. तोपर्यंत पाहूया नेमकं काय घडतंय. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज धावची चरण बाद होतोय. आणखीन एक धक्का बसला, 4 फलंदाज गमावलेत. डीजेला थोडं विनंती आहे थांबायचं. 4 फलंदाज बाद झालेत आणि एकूण धावा धावफलकावर या 4 षटकामध्ये धावा धावफलकार आल्यात त्या 66 धावा धावफलकार आल्यात आणि लक्ष मात्र 67 धावांचं ठेवलं गेलं आहे. ते दहावीर 11 नांदगाव या संघासमोर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 67 धावा आणि 4 षटकं म्हटल्यानंतर अर्थात प्रत्येक षटकामागे 16.75ची सरासरी या ठिकाणी राखावी लागेल. म्हणजे जवळपास 17 धावांची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक होतं गोलंदाज सूर्याचं, ज्या षटकामध्ये सूर्यकांतने तब्बल धावा खर्च केल्या. त्या वाईट चेंडू देखील फेकले. 8 चेंडूचं षटक पाहायला मिळालं, 9 चेंडूचं षटक पाहायला मिळालं आणि 23 धावा त्यांनी खर्च केल्या आणि अशा प्रकारे 68 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते दहावीर 11 नांदगाव संघासमोर. चला नाणेफेक कक्षामध्ये लगेच यायचं आहे. अफजल 11 महाड आणि ओमसाई दमखाडी, बामणडोंगरी, तेजस म्हात्रे आणि त्यांचे सहकारी आणि अर्थातच अफजल 11 महाड म्हटल्यानंतर योगेश पेंडकर, योगेश दादा पेंडकर, आपल्या दोघांनाही विनंती आहे नाणेफेकीसाठी तर लगेच आपण आमच्या समालोचन अर्थातच नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. योगीदादा पेंडकर महाड संघाचा संघनायक, चला लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि ओमसाई दमखाडी, बामण डोंगरी, तेजस म्हात्रे यांच्या संघाला विनंती, आपण संघनायक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. ऋषिकेश देशमुख, आपण कुठेही असाल तर व्यासपीठापाशी यायचं आहे. ऋषिकेश देशमुख, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचला असेल, सहकार्य करायचं आहे. ऋषिकेश देशमुख उर्फ ऋषी. मित्रांनो, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी देव माणूस कुमार देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा येथे सर्प पक्षी जीवनदान संघटना कार्य करते. तरी कोणालाही जखमी आजारी प्राणी दिसेल तर त्यांची सेवा करा आणि संघटनेला कळवा. कुमार देशपांडे, अनिकेत पाडसे, सागर भगत, अनुज पाडसे यांच्याशी संपर्क साधायचा. मित्रांनो, कोणताही जखमी पशुपक्षी जर रस्त्यावर आपल्याला आढळला तर नक्कीच देवमाणूस कुमार देशपांडे, सर्व पशु पक्षी जीवनदान संघटना, अनिकेतजी पाडसे, कुमार देशपांडे, सागर भगत, अनुज पाडसे यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. मित्रांनो, तर नाणेफेक कक्षामध्ये चला ओमसाई दमखाडी, बामण डोंगरी संघाचे संघनायक आणि अफजल महाड या दोन्ही संघांना विनंती आहे, संघनायकांना तेजस म्हात्रे या ठिकाणी येत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. रायगड पोलीस क्रिकेटवर खूप चांगलं प्रेम त्यांनी केलं आहे. त्यांच्या माध्यमातून किंजल स्पोर्ट्स ही 10 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, ज्याच्यामध्ये 1 दिवस हा महिलांसाठी राखीव असतो, हे देखील योगदान आहे. रायगड पोलीस म्हणून या ठिकाणी येतात, अर्थात RTOमध्ये काम करतात. RTO पोलीस ते या ठिकाणी येत आहेत. आणि दुसरीकडे अर्थात अफजल महाड हे दोन्ही संघनायक इथे आले आहेत, त्यांचं दोन्ही संघाचं हार्दिक स्वागत. आणि नरी सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. नाणेफेक संपन्न होते आणि नाणेफेकचा निर्णय अर्थात या ठिकाणी आपण पाहिलं तर जीवदानी बामण डोंगरी अर्थात ओमसाई दमखाडी बामण डोंगरी या नावाने हा संघ खेळतोय. ओमसाई दमखाडी जीवदानी बामण डोंगरी हा संघ या ठिकाणी खेळतोय. अर्थात संघनायक माझ्यासोबत आहेत. आपण नाणेफेक जिंकलीत, प्रथम काय घ्याल? फिल्डिंग घेऊ. तुम्ही नियमाप्रमाणे तुझं फिल्डिंग घेणार, कारण पनवेल तालुक्यातला हा संघ एक अतिशय दमदार योगदान देणार आहे. अर्थात तेजसदादा म्हात्रे यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय नाही, तेज म्हात्रे आयोजक आपला चांगलाच आहे तो, दुसरं काय. पोलीस सेवेमध्ये काम केलं आणि क्रिकेटचं फार मोठं योगदान देणारा हा खेळाडू, याच्याबद्दल निश्चित आपण बोलूया. तर माझ्यासोबत अर्थातच ओमसाई अफजल महाड संघाचे संघनायक आहेत. आपल्या वाटेला अर्थात फलंदाजी आली आणि हा संघ पाहिल्यानंतर निश्चित मजबूत संघ म्हणून मिळतं, कारण योगेश दादा पेंडकर हे नाव फार मोठे आहे, ज्याने प्रत्येकी येऊन पुणे संघाचं प्रतिनिधित्व करतात. तर काय सांगाल, आपण फलंदाजी करताना किती धावांचं योगदान द्याल? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आमचा. सावध पवित्रा घेता तुम्ही, कारण खेळपट्टीवरती पाहिले 60-62 धावा देखील इथे पुरेशा ठरू शकत नाहीत. आयोजन कसं वाटतं? आयोजन खूप चांगलं आहे आणि अर्थातच तुमचा संघ देखील तयारीत इथे आला असेल, तर तुम्हाला देखील आपण हार्दिक शुभेच्छा देऊ, कारण सामना सुरू होतोय. धन्यवाद. तर हे होते दोन्ही संघनायक. जाऊया मैदानाकडे.
तर 67 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. पहिला चेंडू शुभम जाधव, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला होता. 67 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं आहे. 66 धावा धावपलकार जमवल्यात, 3 फलंदाज गमावल्यानंतर, आणि खेळाचं हे दुसरं सत्र तुम्ही पाहताय. जाऊया मैदानाकडे. समोर मात्र फलंदाज कळबसकर, आणि दरम्यान या ठिकाणी मात्र पहिला चेंडू इथे पण पाहिलात. देधाव चेंडू सांगता झाली. लक्ष मात्र खूप मोठं आहे, पण या खेळपट्टीवर धावा आल्यात, मगाशी देखील पाहिल्यात. आणि म्हणूनच ही एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी गालबोटने अगदी संपन्न होते. यावेळी मात्र चेंडूला खोदून काढलाय, अर्थातच जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, येतोय हा पहिला खणखणीत अर्थातच चौकार. घडीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केले ते अर्थात फलंदाज फहाद कळबसकरनी, आणि हा चौकार येतोय. 4 धावांचे योगदान. धावपलकार धावा येतात त्या 5. एक शॉट थर्डमॅन, एक शॉट गली, शॉट पॉईंट आणि एक शॉट कव्हर मिड ऑफ. ही रोशन ऑफसाईडला. या ठिकाणी ऑनसाईडला जबरदस्त हुकचा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र चेंडू थांबत नाही आहे, आणि पंचांच्या इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करत आहोत. आहेत, कारण धावा फक्त तुम्ही बनवणं आवश्यक आहे. आखूड टप्प्याच्या चेंडूला मोठमोठे फटके मारून या धावा सहज या ठिकाणी येऊ शकतात, हे देखील आपण पाहिलात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेतून भिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत या ठिकाणी मात्र आणखीन एक मोठा फटका. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा खणखणीत षटकार. माध्यमातून 16 धावा, आणि एकूण धावसंख्या धावपलकार जाऊन पोहोचते ती 17च्या धावसंख्येवर. 17 धावा धावपलकार आल्यात. चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. आखूड टप्प्याच्या चेंडूचं स्वागत करतोय. ऑनसाईडला देखील तितकाच चांगले फटके मारलेत फहादने, तर ऑफसाईडला देखील चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार शुभम जाधव. यावेळी मात्र हा पहा कव्हरचा ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, इथे मात्र कव्हरवरून चेंडूची फेकी करतोय. यष्टीच्या दिशेने 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला, 2 धावा मिळतात त्या फहाद कळबसकरला. त्याची वैयक्तिक धावसंख्येत वाढ होते ती 18, आणि एकूण धावसंख्या देखील धावपलकार जाऊन पोहोचते ती 19च्या घरामध्ये. समीकरण जर तुम्ही पाहिलं तर 67 धावांचं लक्ष समोर आहे. 4 षटकांचा सामना, आणि प्रत्येक षटकामागे साधारण 16.75च्या सरासरी धावा येणे आवश्यक आहेत. इथे मात्र 2 पाऊलं पुढे टाकलेत ते धावीर 11 नांदगाव या संघाने. पुन्हा एकदा यावेळी मात्र आखूड टप्प्यात चेंडू होता. चेंडूला मिड विकेटला पूल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, चूक करत नाही, झेल घेतला गेला, आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसला. धावीर 11 नांदगाव संघाचा सलामीचा फलंदाज या ठिकाणी मैदानातून परततोय, अर्थात फलंदाज फहाद कळबसकरची खेळी इथे मात्र समाप्त.
हातामध्ये चेंडूला फक्त पाहिलं आणि त्याला असं वाटलं की हा चेंडू निश्चित खराब आहे. सोयरीचा इशारा येतोय. एक धावचं योगदान 21 धावा धावफलकावर. ऑन साईडला आपण पाहिलं तर अर्थातच शॉर्ट फाईन लेग आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही रचना इथे पाहायला मिळतात. 17 चेंडू आणि 46 धावांची गरज समोर असताना जाऊया गोलंदाज सुरेश टेंबे आणि समोर फलंदाज मात्र सम्रान. या ठिकाणी अतिशय वेगाने चेंडूची फेकी केली होती. वेगवान चेंडूचा जर आपण हिशोब केला तर शोएब अख्तर पाकिस्तान संघाचे ज्याने जगामध्ये सर्वोत्कृष्ट वेगवान चेंडू फेकला 161 किलोमीटर आणि त्यानंतर जवागल श्रीनाथ भारतीय संघासाठी 154.4 किलोमीटरनी हा चेंडू फेकला. हा रेकॉर्ड मात्र आपण पाहतात अजूनही अबाधित आहे हे देखील पाहायला मिळतं. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढच्या चेंडूसाठी. हा वेळ मात्र प्रयत्न केले, पूल केलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न त्याचा अपुरा ठरला. झेल मात्र सुटतोय. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी, तिथे देखील पुन्हा एकदा चेंडू पकडण्यात यष्टीरक्षक अपयशी ठरतोय. परत 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. धावफलक धाव्यावर पोहोचल्या त्या 23 धावा. या 2 धावा मिळतात त्या फलंदाज सम्रानला. एका बाजूला फरहान एका या धावसंख्येवर खेळतोय. एक चांगलं क्रिकेट. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000, 2 लाखाची भव्य क्रिकेट स्पर्धा अर्थात माझी वसुंधरा कर्नाटक 2022. सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं निश्चित ते योगदान आहे. शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला खूप चांगलं योगदान अर्थातच आपल्याला मिळालं. तिन्ही पक्षांचं आता ते सरकार या देवीने आपण पाहता हा चेंडू उजव्या यष्टीच्या दिशेने आला. यष्टीच्या चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत मात्र कोणती धाव येत नाही. लक्ष मात्र दूर होत चाललं आहे कारण हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र सरड्याप्रमाणे रंग बदलणार क्रिकेट. अनिश्चितता ही ठाम भरलेली या खेळामध्ये आणि अशा प्रकारे हे षटक आपण पाहतात या ठिकाणी. खेळ थोडासा थांबलाय. पंचांकडे या ठिकाणी विचारणा करण्यात येते. स्पष्ट रोखठोक भूमिका ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निश्चित एक चांगलं योगदान होतं. शब्द न फिरवणे या बाळासाहेबांच्या भूमिकेने मराठी माणसाचा स्वाभिमान, मराठी अस्मिता, नवचैतन्य त्यांच्यामध्ये जागू झालं आणि इथे मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये येतोय. गर्व से कहो हम हिंदू है या गोष्टीने तमाम हिंदू प्रेरित झाला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ, बेळगावसह निपाणी कारवार हा सीमाप्रश्न यातील शिवसेनेचे योगदान आणि अतिशय महत्त्वपूर्ण ठरलं. भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेना, शिवसेना महिला आघाडी, 18 खासदार, 3 राज्यसभा खासदार, 56 आमदार आणि विधान परिषदेमध्ये आणि 15 आमदार विधान परिषदेमध्ये हे शिवसेनेचं निश्चित खूप मोठं कार्य महाराष्ट्रासाठी आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहता 3 पक्षांचं सरकार आणि निश्चित उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चांगलं काम देण्याचा प्रयत्न निश्चित केले ते महाराष्ट्रासाठी. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू, हा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर, परंतु इथे मात्र लॉंगॉनला हा झेल घेतला गेला. चांगला प्रयत्न होता आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज, दुसरा फलंदाज मैदानातून गमावला आहे. धावफलकावर धावा येतात त्या 23 धावा. 2 गडी बाद ही धावसंख्या धावफलकावर येते ती अर्थातच धाविरी 11 नांदगाव संघाची.
जंजिरा हे अतिशय लोकप्रिय ऐतिहासिक स्थळ. दरम्यान या ठिकाणी मात्र या चेंडूवर पूल केलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे मिडविकेटला. इथे मात्र कोणतीच चूक करत नाही आणि आणखीन एक बॅक टू बॅक या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि अशा प्रकारे गोलंदाज रेहानला मिळते यश. 2 फलंदाज त्यांनी बॅक टू बॅक बाद केलेत. क्रमांक 5वा मैदानातून बाहेर. पाच फलंदाज गमावलेत. धावफलकावर फक्त धावा 26 आहेत. लक्ष खूप दूर आहे. 67 धावांचं लक्ष, 26 धावा धावफलकावर, म्हणजे 41 धावांची अजूनही गरज आहे. या षटकातले चेंडू बाकी आहेत ते 1 चेंडू, 7 चेंडू आणि 41 धावा. प्रत्येक चेंडूचा आपण जर विचार केला तर अर्थात 7 चेंडूमध्ये 41 धावामध्ये प्रत्येक चेंडूवर 5.85 म्हणजे षटकार येणं आवश्यक आहे. प्रत्येक चेंडूचा जर आपण गणित केलं तर 5.85 म्हणजे 6 एक प्रत्येक चेंडूवर षटकार येणं आवश्यक आहे. दरम्यान वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र आपण पाहता चेंडू पुन्हा एकदा स्वैरचा इशारा येतोय. 1 धाव आणखी धावफलकात नोंदवली जाते. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूपंचे युद्ध, या अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. मगाशी 67 धावांचं लक्ष देखील इथे अपुरं ठरत होतं, परंतु फलंदाजाने केली चूक आणि त्यामुळे तो संघ या स्पर्धेतून पराभूत झाला आणि हाशुरे संघाला पुढे संधी मिळाली. इथे पहा पुन्हा एकदा चेंडू अतिशय वेगाने फेकला तर खाली राहिला चेंडू. फलंदाज या ठिकाणी समोर आहे, तो अर्थातच षटक समाप्तीची घोषणा होते. सूर्या आणि कामरान ही जोडी मैदानामध्ये आहे. 4-5 फलंदाज गमावलेत आणि 3 षटकाच्या समाप्ती. धावफलकावर धावा आल्या त्या फक्त 27 आणि या षटकामध्ये अर्थात गोलंदाज आपण विचार केला तर त्याने रियान परदेशीने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 अतिशय चांगले फलंदाज त्यांनी बाद केलेत. 67 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. धावफलकावर धावा 27 आल्यात, म्हणजे येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 40 धावांची गरज आहे. जीवित मात्रे उरणचा हा खेळाडू, मुळेखंडचा खेळाडू, याची आठवण होते. उरणच्या मैदानावर अर्थात बेलपाड्याच्या मैदानावर या ठिकाणी 42 धावांची गरज होती आणि त्या 42 धावा जीवित मात्रेने कुठून काढल्या होत्या. अर्थातच सुहास पवार डोंबोलीचा, ज्यांना कोलकाताच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये एका षटकात 60 धावांची गरज होती आणि 60 धावा देखील त्यांनी पूर्ण केल्या होत्या. हा देखील क्रिकेटला इतिहास जोडला गेला. इथे मात्र तो फलंदाज असेल का जो 40 धावा पूर्ण करते. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव. शेवटचे षटक आफात दांडेकर यावेळी शेवटचे षटक आणि डावकर फलंदाज समोर आहे तो कामरान. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटला, झेल घेणार का. इथे मात्र झेल घेतलाय आणि 6वा धक्का बसला आणि अशा प्रकारे आफताब या ठिकाणी कामरान या ठिकाणी मैदानातून बाहेर झाला 0 धावसंख्येवर. लक्ष फारच दूर इथे पाहायला मिळते. नवीन फलंदाज अरफात मैदानाकडे येतोय. कामरान 0 धावसंख्येवर बाद झाला. 2 चेंडूचा त्यांनी सामना केला. 6 फलंदाज आत्तापर्यंत गमावले ते अर्थात धावीर 11 नांदगाव संघाने. सुपर सिलेक्टर माणगाव संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजाला मिळालं यश मिळते. अर्थातच गोलंदाज आफात दांडेकर. पहिला चेंडू निर्धाव गेला तर दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी विकेट मिळालं. हा चेंडू मात्र ड्राईव्ह केला गेला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव आणखीन एक मिळाली. 39 धावांची अजूनही गरज आहे आणि लक्ष मात्र आता मात्र दूर होत चाललं आहे. अर्थातच तिसऱ्या फेरीमध्ये मगाशी मुजीब बॉईज 11 हाशिवरे या संघाने प्रवेश केला आहे. दरम्यान पुढील चेंडूसाठी उंचवता चेंडू, फलंदाज काही करू शकला नाही आहे कारण ते दडपण आहे मोठ्या धावसंख्येचं आणि धडपण मात्र पेळवलं नाही ते अर्थात धावीर नांदगाव संघाला आणि त्यामुळे या ठिकाणी फक्त औपचारिकता तेवढी बाकी राहिली क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजी या युद्धामध्ये. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा पहा. फक्त चेंडू आला, चेंडूलावर बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडू सांगता झाली. शेवटचा चेंडू बाकी आहे. 39 धावांची अजूनही गरज आहे आणि 101% सामना हा सुपर सिलेक्टर माणगाव संघाच्या म्हणजे शुभम जाधव इथे मात्र थोडंसं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू जातोय तो अर्थातच डीप कव्हरला क्षेत्रच्या चेंडूवर येतोय तोपर्यंत हा चौकार आणि अशा प्रकारे 39 धावांची